बातमी आहे ती म्हणजे काल ज्याचा मोठा गाजावाजा झाला होता, अर्थातच मुंबई 24 तास योजना अखेर काल रात्रीपासून सुरू झाली आहे। मात्र पहिल्याच रात्री मुंबईकरांचा अपेक्षित प्रतिसाद काही मिळालेला नाहीये आणि ज्या 4 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला त्याच ठिकाणी काल रात्रभर नेहमीची वर्दळ सोडता शुकशुकाटच पाहायला मिळालाय आणि त्यामुळे मुंबई 24 तास पहिल्याच दिवशी अपयशी ठरली आहे। तर मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह इथं रात्री जीवाची मुंबई करण्यासाठी आलेल्या मुंबईकर तरुणांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। मुंबई 24 तास सुरू झाली आहे, मात्र प्रत्यक्षात फारसा काही बदल जो आहे तो दिसत नाही मुंबईमध्ये। आपण आहोत नरिमन पॉईंटवरती आणि याच नरिमन पॉईंटवरच्या या मरीन ड्राइव्हच्या कट्ट्यावरती एक सर्वसामान्य मुंबईकर आपल्याला नेहमी पाहायला मिळतात। काही तरुणही आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत। मुंबई 24 तास किंवा नाईट लाईफ याबद्दल त्यांना काय वाटतं। आजपासून मुंबई 24 तास सुरू झाला आहे, जे काही नाईट लाईफ बोलतात ते सुरू झालेलं आहे, मात्र प्रत्यक्षात काही फारसा बदल दिसून येत नाही आहे। जशी आहे तशीच मुंबई आपल्याला बघायला मिळते। आपली काय प्रतिक्रिया, काय वाटतं या मुंबई 24 तासबद्दल? आता अजून तरी आजचा पहिला दिवस आहे मुंबई 24 तासचा, त्यामुळे अजून तरी काय आपल्याला जास्त गर्दी वगैरे वाटत नाही, कारण फूड स्टॉल अजून एवढे जास्त चालू झालेले नाहीत। तरी जेव्हा होतील तेव्हा अजून खूप मजा येईल। मुंबई रात्रीची बघण्यात खूप इंटरेस्ट असतो लोकांना, तर खूप अजून मजा येईल। म्हणजे तुम्ही वाट बघताय फूड ट्रक कधी सुरू होईल किंवा शॉपिंगचे मॉल्स कधी प्रत्यक्षात सुरू होतील यावर? हो, नक्की। तुम्हाला काय वाटतं, तरुणींसाठी खास सुरक्षित वाटतं? कारण पहिला प्रश्न विचारला जातो महिलांबद्दल की तुम्हाला सुरक्षित वाटेल का रात्री? हो, आय मीन मला असं वाटतं मुंबई तरी सुरक्षित आहे। मी आता रिसेंटली शिफ्ट झाले, तर मी भरपूर रात्री फिरते आणि आता तरी मला खूप सेफ वाटते मुंबई। आणि जेव्हा जास्त लोक असतील आजूबाजूला रात्रीचे, तर तेव्हा जास्त सेफ वाटेल। आणि मुंबई इज नोन फॉर इट्स नाईट लाईफ अँड मुंबई कधी झोपत नाही, हे पण एक गोष्ट आहे। आता खरंच नाही झोपणार। अँड आता तरी अवेअरनेस नाही आहे एवढी की 24/7 मुंबई चालू राहणार आहे। जशी जशी अवेअरनेस होईल चालू, तसे तसे लोक येतील। पण बघतोय की तरुणाई एन्जॉय करते आहे, मात्र त्यांना एन्जॉय करण्यासाठी ही मुंबई 24 तास संकल्पना प्रत्यक्षात उतरणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जी अंमलबजावणी होणं आहे ते होणं गरजेचं आहे, ती मात्र प्रत्यक्षात आता झालेली दिसत नसली तरी तरुणाई वाट बघते मुंबई 24 तास कधी सुरू होते त्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।